आपण जे रोज खातोय ते अन्न आहे की संतविष? आपल्या लहान मुलांच्या हातात जे चॉकलेट कॅन्डी पडतंय आणि आपण जे दूध तूप घरी आणतोय त्यातून आपण आपल्या कुटुंबाला आजारपण तर विकत देत नाही ना? हा प्रश्न पडायची आता वेळ आली आहे. कारण पैशांच्या हव्यासापोटी तुमच्या आमच्या आरोग्याचा सौदा करणाऱ्या नराधमांची संख्या वाढली आहे. पण अशा नराधमांचा काळ बनून एक अधिकारी पुन्हा मैदानात उतरलाय. नाव लक्षात ठेवा, IAS तुकाराम मुंढे. ज्यांच्या नुसत्या नावानं भ्रष्टाचारांना घाम फुटतो. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचा ताबा घेताच अवघ्या 7 दिवसात भेसळखोरांचे कंबरडे मोडून काढले. अन्न व औषध प्रशासनाचा पदभार हाती घेताच त्यांनी राज्याला क्लीन स्वीप देण्यास सुरुवात केली आहे. 25 मे ते 31 मे 2026 फक्त एका आठवड्याचा काळ, पण मुंडेंच्या एका आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र आदरला. तब्बल 1,58,28,667 रुपयांचा विषारी साठा जप्त. 102 गुन्हेगारांना कॉलर पकडून थेट जेलच्या गजाआड धाडलं. 203 ठिकाणांवर थेट छापा आणि 86 अवैध अड्ड्यांना कायमचं कुलूप ठोकलं. हा आकडा सामान्य नाही, हा राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे. ही धडक कारवाई नेमकी कुठे झाली, कशी झाली ते पाहूया. तर मुंडेंची सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र ही घोषणा नाही, तर प्रत्यक्ष रणसंग्राम. कोकण विभागात 47 कारवाया करून 46 जणांना बेड्या ठोकल्या. मुंबईत 23 जण आत गेले. पुण्यात 13 जणांना हिसका दाखवला. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर एकाही विभागाला सोडलं नाही. भारतीय न्याय संहितेच्या कडक कलमानुसार गुन्हे दाखल करून कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जमिनीत गाडला. गुटखा आणि प्रतिबंधित पान मसाल्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 223, 274, 275 आणि अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हे दाखल झालेत. पण एवढ्यावरच हे थांबले नाही. आपल्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्नाच्या भेसळखोरांवरही मोठा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक ते अगदी जालना, बीड, यवतमाळ पर्यंत 73 मोठ्या आस्थापनांची तपासणी झाली. जे आंबे आपण खातो, ज्या दुधावर आपली मुलं वाढतात, सणासुदीचा खवा, बुंदीचे लाडू, खाद्यतेल, तूप, आईस्क्रीम यामध्ये केमिकलची भेसळ करून जे आपल्या जीवाशी खेळत होते ना, त्यांच्या अड्ड्यांवर मुंडेंच्या अधिकाऱ्यांनी थेट घुसत कारवाया केल्या. 90,639 किलो वजनाच्या विषारी आणि निकृष्ट अन्नाचा साठा जप्त केलाय, ज्याची किंमत 1,24,00,000 रुपये इतकी आहे. हा सडलेला माल जर बाजारात आला असता तर नक्की विचार करा किती लोकांचे जीव धोक्यात आले असते. आता जाणून घेऊयात कोण आहेत तुकाराम मुंडे. ज्यांच्या नेतृत्वाखाली या कारवाया केल्या गेल्या ते तुकाराम मुंडे हे 2005च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. जिथे जातात तिथे कायद्याचं राज्य आणतात. महाराष्ट्रात त्यांना सिंगम ऑफिसर किंवा डॅशिंग ऑफिसर म्हणून ओळखलं जातं. नियम पाळणे आणि ते पाळायला लावणे हा त्यांचा एकच नियम आहे. राजकारणी असो, मोठा उद्योगपती असो की अंडरवर्ल्डचा कोणताही माफिया, मुंडे कोणाचंही दडपण घेत नाही. जनता आणि कायदा यांच्यासाठी ते सदैव तत्पर असतात आणि म्हणूनच सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यांची कारकीर्द ही केवळ बदल्यांची नाही, तर धडाकेबाज कारवायांची गाथा आहे. त्यांच्या काही मुख्य कारवायांवर नजर टाकूया. सोलापूर आणि जालना अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या त्यांनी अक्षरशः मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्यावर स्वतः प्राणघातक हल्ले सुद्धा झाले, पण ते डगमगले नाही. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त असताना त्यांनी कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचाराचे घोटाळे उघडकीस आणले. बेकायदेशीर बांधकामांवर सरळ बुलडोझरच फिरवला होता. पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष असताना तोट्यात चाललेली PMPML त्यांनी फायद्यात आणली आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. नागपूर महानगरपालिका कोरोनाच्या काळात नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी अत्यंत कडक लॉकडाऊन आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून नागपूरला मोठ्या संकटातून वाचवलं होतं. आणि आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या ताटात विष कालवणाऱ्या भेसळखोरांचे कंबरड मोडायला सुरुवात केली आहे. तुकाराम मुंडेंच्या या धडाकेबाज कारवाईबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.